भारतीय जनता पार्टी के नेता और पूर्व विधायक प्रकाश महाजन ने आज क्रांति चौक पर पत्रकार सम्मेलन करते हुए कहा, मैं 30 मिनट तक राणे का इंतजार करूंगा, ऐसा इशारा दिया है। महाजन के इस बयान से राजनीतिक घेरे में चर्चाएं शुरू हो गई हैं। पोराचे कान धरायचे, बाबा मोठ्या माणसाला आवाजावर बोललं पाहिजे। नारायण राणे साहेब, माझ्या जर नेत्याची ताकद नव्हती तर गुळ खोबरं घेऊन आपण घरी आलतात, चला माझ्यासाठी सभेला। मी सुद्धा रत्नागिरी सभा घेतली, नारायण राणे साहेब आपण होता। अहो माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला तुम्ही माझी मुख्यमंत्री आहात, माझी केंद्रीय मंत्री आहात, विद्यमान खासदार आहात, तुम्ही धमकी देताय। देवाला माहिती बाबा कुठं फिसकटलं, त्यांच्याच मनात काय पाप आलं मला माहित नाही। त्यांना विचारलं ना मी, त्यांच्या कार्यकर्त्याला अडचण व्हायची तर मी विचारलं, बाबा ते या म्हणले तर जातो। मी काल शेट्टी साहेबांना कळवलं, आता त्यांच्या फेसबुकवर बघायला पाहिजे, मला त्याचं कायदेशीर कळत नाही। तक्रार करणार आहात का? हो नक्की, मी तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा SMS केलेला आहे, नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला सुद्धा कळवलेलं आहे। कशामुळे बोलेल, माझ्या नेत्यावर ते नाही बोलले तर मी नाही बोलणार। ठीक बोलले तर बोलणार, ते जसं बोलतील तसं। ठीक आहे, चला. अहो फिजिकली काही मन आहे, मी तयार केली का म्हणते। आता दुनिया वापरते, मग आमच्या विषयी लोक मन वापरते। आम्ही काय असंच म्हणतो का आमच्या त्या जातीवर जातात लोक, आम्ही देतात का कुणाला? हे सगळं बा तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो, नारायण राणे साहेबांचे मी आभार मानतो। तुम्हाला धक्का बसला असता, अरे मैं तो जर्रा था, नारायण राणे साहब आपने मेरे को आफ्ताब बना दिया। कुठल्या कुठं पोहोचवलं तुम्ही मला। ठीक आहे. आणि आता मला गुलमंडीवर फोन आला होता, लवंगाची निमलाईची भाव 100 रुपयाने वाढले।